नमस्कार महाराष्ट्र, वेलकम बैक टू माय चैनल श्री स्वामी समर्थ। ये मेरा बच्चा है, मन का बहुत सच्चा है। जाऊ द्या। तर मला खूप जणांचे पर्सनली फोन कॉल मेसेज येत आहेत की तुम्ही कामून तुमच्या मम्मी पप्पासोबत गेला नाहीत फिरायला, कामून ट्याव। तर तुम्हाला मी सांगून इच्छिते की माझा नवरा वर्षाचे लेकराला फी भरते शाळेमध्ये, इंग्लिश स्कूलमध्ये आहेत माझे लेकरं। काय चिमण्या आरडायलात, बापरे। तर माझा नवरा वर्षाचे 30,000 भरते परीचे आणि देवांशे 20,000 भरते माझा नवरा। तर तुम्ही मला सांगा, ट्यूशन चालू झाले लेकराचे, शाळा चालू झाले आणि ह्या सगळ्यामध्ये मी कसं जाऊ शकते? पाणी टाकून असं पाणी वतून कसं जाऊ शकते? तुम्ही सांगा, कसं जाऊ शकते सांगा? तुम्ही तरी गेला असतात का? नाही ना। जस्ट आता लेकरांची शाळा सुरू झाली आणि माझे मिस्टर एकटे राहतात इथं, माझ्यासोबत सासू राहत नाही, काय नाही आणि कोण नाही, काय नाही। मग माझ्या नवऱ्याला जेवायला कोण देईल? काम कोण करेल घरातलं? मी येईपर्यंत तर घरामध्ये सगळं हे होऊन जाईल। आणि मेन म्हणजे लेकरांची शाळा, ते कोण करेल? आणि शाळा बुडून का आपल्या फिरायचा झालं केवढा जन्म पडाय की फिरायला? त्याच्यामुळं मी गेले नाही, हे एकच कारण आहे, लेकराची शाळा। तेच कारण आहे। काय माझे आई वडील काय मला काय, माझे मम्मी पप्पा काय मला येऊ दिलं नाही का, येऊ नको म्हणलं नाही का, भाऊजाला मी टोचणार होते असं पण प्रश्न नाही आहे, कोणाचाच काहीच प्रश्न नाही आहे। मी स्वतःहून गेले नाही, कारण की माझा नवराचा कष्टाचा पैसा, घामाचा पैसा शाळेमध्ये माझा नवरा भरते फीज, इंग्लिश स्कूलमध्ये आहेत माझे लेकरं। त्याच्यामुळं मी जाऊ शकत नाही शाळा सुरू झाल्यावर, समजलं का? तर टॅव बोलणं बंद करा। हात जोडून विनंती आहे तुम्हाला, आम्हाला ट्रोल करू नका। स्वतः जगा, दुसऱ्याला जगू द्या। हां, मी गावातल्या गावात जाते फिरायला, माझ्या आईवडिलांसोबत गावातल्या गावात जाते, रात्रपर्यंत वापस पण येते, असं ठीक आहे। त्यांचा प्रवास 10-15 दिवसाचा, मग मला कसं जायला जमल सांगा? जाऊ शकत नाही। ओके, तसं करू नका। माय तुम्ही शहाणे आहो, शहाण्यासारखं राहा, वागा शहाण्यासारखं। असं दुसऱ्याला एवढं करू नका, काऊन गेल नाही म्हणून। ओके, बाय। श्री स्वामी समर्थ। बाय बाय।